नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात पैशाची सतत चणचण भासत आहे. अतोनात कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही. प्रत्येक जण प्रत्येक वेळेस आजारी पडत आहे आणि तुमच्या खिशातला पैसा खर्च होत आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर एवढा झाला आहे की तुम्हाला काही सुचतच नाहीये आणि नशीब सुद्धा तुम्हाला साथ देत नाहीये. तर मग थांबून जा, कारण येत्या 14 तारखेला म्हणजेच या महिन्याच्या 14 जुलैला अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी आषाढ अमावस्या येत आहे. या अमावस्येला दीप अमावस्या किंवा आदर्श अमावस्या असेही म्हणतात. ही साधीसुधी अमावस्या नाही, तर पितृदोष मुक्ती आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्यासाठी हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. आजच या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्र आणि शास्त्रोक्त पद्धतीवर आधारित असा एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद ठेवतो. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल आणि माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात मुक्काम करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक पहा, कारण एकही छोटी चूक तुमचा हा महाउपाय अयशस्वी करू शकते. चला तर मग जाणून घेऊया या अमावस्येचे रहस्य. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की या 14 तारखेच्या अमावस्येला इतके महत्त्व का आहे. तर आषाढ महिन्यातील ही अमावस्या वर्षातील सर्वात जास्त ऊर्जा असलेली रात्र मानली जाते. या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही ऊर्जा अत्यंत उच्च पातळीवर असतात. दिव्याची पूजा म्हणजे दीपपूजन. या दिवशी घरातील सर्व दिव्याची पूजा केली जाते. दिवा हा तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. जेव्हा आपण घरात प्रकाश करतो तेव्हा माता लक्ष्मी आकर्षित होते. तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी केलेले उपाय पितृदोष शांत करतात. जोपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात स्थिर राहत नसते, नकारात्मकतेचा नाश करते. घराची नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी ही रात्र सर्वोत्तम मानली जाते. म्हणूनच या रात्री अचूक वेळेवर केलेला एक छोटासा उपाय तुमचे भाग्य बदलू शकतो. या महाउपायाची पूर्वतयारी आणि लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 14 तारखेच्या संध्याकाळी प्रदोष काळात काही विशेष साहित्यांची गरज पडेल. कृपया वही आणि पेन घेऊन हे साहित्य लिहून घ्या. एक मातीचा मोठा नवीन दिवा किंवा पितळाचा दिवा. दुसरं, शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल. 2 अखंड लवंगा फुललेल्या असलेल्या, तुटलेल्या नसाव्यात. 1 रुपयाचे नाणे. छोट्या अक्षता म्हणजेच हळद कुंकू लावलेले अखंड तांदूळ पाहिजेत. 1 लाल रंगाचे कापड, कापूर आणि 2 वेलची. हे साहित्य अमावस्येच्या आधीच घरात आणून ठेवा. उपाय दरम्यान घरात पूर्ण शांतता आणि पवित्रता असायलाच हवी. घरात कटकट कटकट अजिबात नको आहे. लक्ष्मी प्राप्तीचा महाउपाय तुम्हाला सांगणार आहे. आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक पायरी नीट समजून घ्या. हा उपाय तुम्हाला 14 तारखेच्या संध्याकाळी 7 ते रात्री 9 या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. पहिला, शुद्धीकरण आणि मांडणी कशी करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. शक्यतो पिवळे किंवा लाल कपडे परिधान करावे. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच नॉर्थ ईस्टला किंवा देवघरासमोर एक छोटी चौरंग किंवा पाटा ठेवा. त्यावर लाल कापड हातरा. त्या लाल कापडावर मधोमध हळद कुंकू लावलेल्या अक्षतांची एक छोटी ढीग करा. अक्षता लावल्यावर त्या अक्षताच्या ढिगाऱ्यावर तो मातीचा किंवा पितळीचा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये गाईचे शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाका आणि कापसाची वात लावा. दिव्याचा चेहरा पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावा. आता दिवा प्रज्वलित करा. आता तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर 1 रुपयाचे नाणे, 2 अखंड लवंगा आणि 2 वेलची ठेवा. आपले डोळे बंद करा आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा. तुमच्या घरात जी काही पैशांची अडचण आहे, कर्ज आहे, ती दूर व्हावी अशी प्रार्थना करा. आपल्या घरातल्या माणसाबद्दल निरोगी राहावे ह्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना झाल्यानंतर ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर हातातील लवंग, वेलची आणि नाणे त्या जळत्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात टाकून द्या. तो दिवा देवघरातच जळू द्या. त्यानंतर एक छोट्या पात्रात कापूर पेटवून तो पूर्व घरात म्हणजेच शौचालयात आणि स्नानघरात सोडून पूर्ण घरात दाखवा. यामुळे घरातील गरिबी आणणारी अलक्ष्मी घराबाहेर जाते. भक्तांनो, उपाय जितका महत्त्वाचा आहे
तितकीच महत्त्वाची पुढील कृतीसुद्धा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 15 तारखेच्या सकाळी जेव्हा दिवस शांत होईल तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे ते नीट ऐका लक्ष देऊन. त्या दिवशी तळाशी असलेले 1 रुपयाचे नाणे बाहेर काढा. ते स्वच्छ धुवून घ्या आणि गंगाजल शिपडा. हे नाणे एका छोट्या लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवून द्या. हे नाणे माता लक्ष्मीचे चुंबकीय प्रतीक बनेल जे पैशाला स्वतःकडे आकर्षित करेल. तुमचा किस्सा कधीही रिकामा राहणार नाही किंवा तिजोरी सुद्धा रिकामी राहणार नाही. त्या दिव्यामध्ये राहिलेल्या लवंग आणि वेलचीचे अवशेष घरातील कुंडीत किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकून द्या. ते पायदळी येणार नाही याची काळजी आवर्जून घ्यायची आहे. वापरलेल्या अक्षता पक्ष्यांना खायला टाका. हा उपाय अत्यंत साधा वाटू शकतो, परंतु आषाढ अमावस्येच्या रात्री ब्रह्मांडीय शक्तीमुळे या लवंग आणि नाण्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हा उपाय श्रद्धापूर्वक केल्यास अवघ्या 21 दिवसातच तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत बदल जाणवू लागेल. रखडलेले पैसे परत मिळतील, घरात हाय ना त्या अडचणी दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. माता लक्ष्मी कधीही आपल्याला भक्तांना निराश करत नाही. फक्त हा उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा निशंका ठेवू नका, कारण शंका ठेवल्यावर ही पूजा प्रसन्नच होऊ शकत नाही. दुजा भाव सुद्धा आपल्या मनात आला नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही हा उपाय करणार आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा उपाय जरी तुम्ही केला असेल ह्याच्या आधी कधी, तर तुम्हाला ह्याचा फायदा खरंच झाला आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका शक्तिशाली महाउपायासोबत. तोपर्यंत धन्यवाद. माता लक्ष्मी तुमचे कल्याण करू. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा. धन्यवाद.